जय भीम. रविवार दिनांक 21 जून 2026 सम्राट वचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे बुद्ध, धम्म आणि मृत्यू. दिनांक 20 मे 2026 रोजी नाशिक येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक बजरंगजी शिंदे यांच्या आईच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मी होतो. त्या प्रसंगी अनेक धम्मबंधूंनी कालकथित आईच्या जीवनकार्याबद्दल कृतज्ञतेने मनोगत व्यक्त केले. त्यांच्या साध्या, संघर्षमय आणि समाजाभिमुख जीवनाचा गौरव करण्यात आला. पुण्यानुमोदन हा शब्दच किती सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर केवळ रडणे, विलाप करणे किंवा अंधश्रद्धेच्या कर्मकांडात अडकणे नव्हे, तर त्या व्यक्तीच्या चांगल्या कार्याचे स्मरण करणे, त्यांच्या सद्गुणांचे अनुकरण करण्याची प्रेरणा घेणे आणि तिच्या कल्याणासाठी मंगल भावना व्यक्त करणे हाच पुण्यानुमोदनाचा खरा अर्थ आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर लाखो धम्म अनुयायांनी आपले जीवन बदलले. त्यांनी केवळ धर्मांतर केले नाही, तर सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणले. विवाहाला मंगलपर्यणे, मृत्यूपश्चात कार्यक्रमाला पुण्यानुमोदन, बाळाच्या जन्माला, वाढदिवसाला पंचशील, त्रिशरण अशा नव्या सांस्कृतिक मूल्यांची निर्मिती झाली. ही परिवर्तनाची प्रक्रिया केवळ धार्मिक नव्हती, ती स्वाभिमान, विवेक, समानता आणि मानवी मूल्यावर आधारित सांस्कृतिक क्रांती होती. कालच्या कार्यक्रमात एक धम्म अभ्यासक कालकथित आईच्या पुढील मंगल प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त करीत होता. त्यावर दुसऱ्या एका व्यक्तीने प्रतिवाद करत म्हटले की पुनर्जन्म वगैरे काही नसतो. या वादातून बुद्ध धम्मातील पुनर्भाव, मृत्यू आणि जीवन या विषयावर भाष्य करावेसे वाटले. आजकाल बुद्ध धम्माबद्दल बोलताना अनेक जण बुद्धाला वैज्ञानिक म्हणवून घेतात, पण विज्ञानाचा अर्थच समजून घेत नाही. विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळा, रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र नव्हे. विज्ञान म्हणजे सत्याचा शोध, निरीक्षण, अनुभव आणि कारण परिणाम संबंध समजून घेणे. बुद्धांचा धम्म हाच मूलतः अनुभवाधिष्ठित आणि कारणमीमांसक आहे. बुद्धांनी कोणतीही गोष्ट अंधश्रद्धेने मानण्यास सांगितले नाही. त्यांनी सांगितले, या पहा, तपासा आणि अनुभव घ्या. परंतु काही भौतिक किंवा मानसिक सत्य सामान्य आकलनाच्या पलीकडची असतात. प्रत्येकाला ती लगेच समजतील असे नाही. त्यामुळे अनेक जण विरोध करतात. काही तथाकथित विद्वान लोकांना विरोधाची भीती वाटते म्हणून मौन धारण करतात. लोक काय म्हणतील या भीतीमुळे ते सत्य स्पष्टपणे मांडत नाहीत. आम्ही त्या श्रेणीतले नाही. सत्य मांडताना लोक धूळ उडवितात, टीका करतील, गैरसमज पसरवतील, पण त्यामुळे सत्य बदलत नाही. आम्ही निर्भीड स्वभावाचे आहोत. बुद्ध धम्म पुनर्भाव या संकल्पनेचे विश्लेषण करतो. येथे आत्म्याचे शाश्वत अस्तित्व मांडलेले नाही. बुद्धांनी अनात्म सांगितले आहे. म्हणजेच एखादी कायमस्वरूपी न बदलणारी आत्मा सत्ता नाही. पण त्याच वेळी त्यांनी कारण परिणामाच्या नियमाला मान्यता दिली आहे. जसे एक दिव्यातून दुसरा दिवा पेटतो, पहिलाच दिवा दुसऱ्यात गेला असे म्हणता येत नाही, पण त्याच्याशी संबंधही नाकारता येत नाही. याप्रमाणे चित्तप्रवाह, संस्कार, कर्म आणि चेतनेचा सातत्यपूर्ण प्रवाह पुढे चालत राहतो. हाच पुनर्भावाचा आधार आहे. मृत्यू म्हणजे संपूर्ण अंत नाही. मृत्यू म्हणजे परिवर्तन. जसे दिवस संपतो आणि रात्र सुरू होते, जसे जुने पान गळून नवीन पालवी फुटते, तसे जीवनाच्या प्रवाहात मृत्यू हा एक नैसर्गिक टप्पा आहे. सामान्य माणूस मृत्यूकडे भय, शोक आणि विनाश म्हणून पाहतो, कारण त्याला देहासी अतोनात आसक्ती असते. हे माझे आहे, माझे कुटुंब, माझे शरीर, माझी संपत्ती या अहंकारातून तो जगत असतो. मृत्यू हा त्या आसक्तीला धक्का देतो, म्हणून माणूस घाबरतो. परंतु प्रज्ञावान व्यक्ती मृत्यूकडे वेगळ्या दृष्टीने पाहते. ती जाणते की ही देहरूपी काया नश्वर आहे. ती रोगग्रस्त होते, ती वृद्ध होते, ती क्षीण होते आणि अखेरीस नष्ट होते. ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारून उपयोग नाही. बुद्धांनी स्पष्ट सांगितले की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. हा निसर्गात अटळ नियम आहे. माणूस मृत्यू टाळण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. औषधे, उपचार, संपत्ती, सत्ता सर्व काही वापरतो, पण मृत्यू अटळ आहे. धम्मपदात बुद्ध म्हणतात की ना आकाशात
ना समुद्रात, ना पर्वतांच्या गुहेत असे कोणतेही स्थान नाही जिथे मृत्यूपासून सुटका होईल. मृत्यूचे भय का वाटते? कारण आपण अनित्यतेचे सत्य स्वीकारत नाही. साधना मनुष्याला हाच अनित्यतेचा अनुभव देते. प्रत्येक श्वास बदलत आहे, प्रत्येक संवेदना बदलत आहे, प्रत्येक भावना बदलत आहे. काहीही कायम नाही हे सतत अनुभवणारा साधक मृत्यूकडेही समतेने पाहू लागतो. ध्यान करणारा प्रामाणिक साधक शरीरातील वेदना पाहतो, पण त्याच्यामुळे विचलित होत नाही. तो जाणतो हेही अनित्य आहे. म्हणून मृत्यूच्या वेळी शरीरात कितीही वेदना असल्या तरी चित्त स्थिर ठेवण्याची कला त्याने शिकलेली असते. धम्मात मृत्यूच्या क्षणी मनाची अवस्था अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जर त्यावेळी मन भय, राग, मोह आणि आसक्तीने भरलेले असेल तर चित्त अस्थिर होते. पण जर त्या क्षणी मन शांत, जागरूक आणि समतायुक्त असेल तर तो क्षण मंगल होतो. म्हणून खरा धम्म साधक मृत्यूची इच्छा करत नाही, पण मृत्यूला घाबरतही नाही. तो जीवनावर प्रेम करतो, पण आसक्ती ठेवत नाही. तो मृत्यू स्वीकारतो समतेने. आज समाजात मृत्यूभोवती अंधश्रद्धा, कर्मकांड आणि देखावा वाढलेला दिसतो. कोणी मोठे मोठे विधी करतात, कोणी खर्चिक कार्यक्रम करतात, कोणी मृत्यू व्यक्तीच्या नावाने स्पर्धा करतात. पण बुद्ध धम्माने मृत्यूकडे अत्यंत साधेपणाने पाहिले आहे. मरणासन्न व्यक्तीजवळ रडारड, विलाप, गोंधळ निर्माण करू नये. त्याऐवजी शांतता, मैत्रीभाव आणि धम्ममय वातावरण ठेवावे. त्या व्यक्तीला आधार द्यावा. तिच्या मनात भय निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. मृत्यूनंतरही अतिशोक करण्यात काहीही अर्थ नाही, कारण शोकाने मृत व्यक्तीला शांती मिळत नाही. उलट दुःखाच्या भावना वातावरण दूषित करतात. त्याऐवजी त्या व्यक्तीच्या चांगल्या कार्याचे स्मरण करावे, तिच्यासाठी मंगल भावना व्यक्त कराव्यात, मैत्रीभाव ठेवावा. धम्म सांगतो, स्वतः दुःखी होऊ नका आणि दुसऱ्यांनाही दुःख देऊ नका. मृत्यूकडे पाहण्याची ही दृष्टी समाजाला मानसिक स्थैर्य देते. आज अनेक लोक मृत्यूच्या भीतीने जगतात. काही लोक अंधश्रद्धेकडे वळतात, काही नैराश्यात जातात, काही मृत्यूचा विषयच टाळतात. पण बुद्ध धम्म मृत्यूचा स्वीकार करायला शिकवतो. तो जीवन अधिक सजगतेने जगायला शिकवतो. जीवनाचा प्रत्येक क्षण अनमोल आहे. तो राग, द्वेष, मत्सर आणि लोभ यात वाया घालवण्याऐवजी मैत्री, करुणा, प्रज्ञा आणि समतेने जगला पाहिजे. कारण शेवटी आपल्या बरोबर संपत्ती, पद, प्रतिष्ठा किंवा अहंकार काहीच जाणार नाही. जाणार आहे ते फक्त आपले संस्कार, आपली कृती आणि चित्ताची अवस्था. म्हणून बुद्ध धम्मात मृत्यूचा विचार करून जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्याची प्रेरणा देतो. मृत्यू हा भयाचा विषय नाही, तो समजून घेण्याचा विषय आहे. मृत्यू हा शोकाचा विषय नाही, तो वास्तव स्वीकारण्याचा विषय आहे. मृत्यू हा अंत नाही, तो जीवनाच्या अखंड प्रवाहातील एक परिवर्तन बिंदू आहे. आणि म्हणूनच ज्याने जीवन जगण्याची कला शिकली त्यालाच मृत्यू स्वीकारण्याची कला अवगत होते. याच संदर्भात बुद्ध धम्मातील प्रतिज्ञ समुत्पाद म्हणजे प्रतिज्ञासम उत्पादन नव्हे हा मूलभूत सिद्धांत समजून घेणे महत्त्वाचे आहे. बुद्धांनी सांगितले की जगात कोणतीही घटना स्वतंत्रपणे घडत नाही. प्रत्येक गोष्ट कारणांवर आणि परिस्थितीवर अवलंबून उत्पन्न होते. हे आहे म्हणून ते आहे, हे नाहीसे झाले तर तेही नाहीसे होते. हा प्रतिज्ञ समुत्पादाचा सार आहे. जन्म, जरा, मृत्यू, दुःख, आसक्ती, तृष्णा आणि पुनर्भाव हे देखील कारण परिणामाच्या या साखळीने समजावले जातात. म्हणून बुद्ध धम्म मृत्यूकडे अंतिम विनाश म्हणून पाहत नाही, तर तो अस्तित्वाच्या कारण साखळीतील एक टप्पा म्हणून पाहतो. कारणे बदलली तर परिणाम बदलतात. म्हणूनच सजग जीवन, शील, प्रज्ञा आणि करुणा यांच्या आधारे मनुष्य स्वतःच्या चित्तप्रवाहाचे स्वरूप बदलू शकतो. या ठिकाणी माझा आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.